नमस्कार. मी सौ चित्रा ताम्हणकर, पुणे. लेखक श्रीयुत अशोक कोठारे लिखित आणि ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित महाभारत मराठी अनुवाद या ग्रंथाचं अभिवाचन करत आहे. आजपासून आपण खंड 26वा ऐकणार आहोत. द्रोण पर्व भाग पहिला. द्रोणाभिषेक पर्व आपण सुरू करतोय. भाग पहिला. नारायण आणि नर ह्यांना लावून नमस्कार करून तसंच सरस्वतीला स्मरून जय असे उद्गारून राजा जनमेजय ऋषी वैशंपा यांना विचारतो, मला सांगा ऋषीवर्य, जेव्हा धृतराष्ट्राला समजतं की देवव्रत जे महाबली आणि शक्तिमान होते ते राहिले नाहीत, त्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या, ते काय बोलले? वैशंपायन सांगतायत, ते ऐकल्यानंतर तो अंधळा राजा जास्त चिंता करू लागला. त्याला दुःख अनावर झालं होतं. त्यावेळी गवळीपुत्र संजय तिथे आला. त्याला आलेला पाहून धृतराष्ट्र संजयाला म्हणतो, मला रडू आवरत नाही आहे. मला सांग, ते दुःख सागरात बुडलेले कौरव, त्यांच्या नशिबाने मार खाल्लेले असे त्यानंतर काय करायचं ठरवतात? त्याचवेळी पांडव जे तीनही जगाचे स्वामी होणार हे स्पष्ट झालं, ते काय करतात? मला सगळं सांग. तिथे जमलेले राजे काय बोलतात ते मला ऐकायचं आहे. संजय म्हणतोय, ऐका राजे, तुमचे मुलगे देवव्रताच्या मृत्यूनंतर काय करतात. तुमचे योद्धे आणि पांडवांचे सुद्धा क्षत्रियांच्या कर्तव्यानुसार त्या घटनेमुळे अतिशय आनंदित झालेले दिसत होते. परंतु ते त्या महात्म्यालाच वंदन करत असतात. युद्धात मृत्यू येणं हे क्षत्रियांसाठी महत्भाग्याचं समजलं जात होतं. त्यामुळे भीष्मांच्या मृत्यूने सगळेच फार खुश झालेले दिसत होते. त्या भीष्मांसाठी जिष्णूने बाणांची उशी तयार केली. ते सगळं पाहून ते योद्धे फार संतुष्ट दिसत होते. मृत्यू हा अपरिहार्य समजला जातो, पण मुद्दा असा असतो की मृत्यू कसा झाला आहे, कसा आलेला आहे. क्षत्रियांसाठी रणभूमीवर मृत्यू येणं चांगलं समजलं जात होतं. ज्या क्षत्रियाला रणभूमीवर मृत्यू येतो तो पुण्यवान समजला जातो. भीष्मांच्या समाधीस्थळाची व्यवस्था योग्य प्रकारे केल्यानंतर ते एकमेकांशी गप्पा मारत होते. ते भीष्मांच्या समाधीला प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर पुन्हा ते दोन्ही बाजूंचे क्षत्रिय एकमेकांवर रागावल्यासारखे पाहू लागतात आणि त्यानंतर पुन्हा एकमेकांना आव्हान द्यायला लागतात. त्यानंतर पुन्हा तुताऱ्या वाजू लागतात. पुन्हा युद्धाचं आवाहन होतं. नगारे, शंखनाद, झांजा वाजायला लागतात. सगळेच योद्धे त्या समाधीपासून बाहेर येतात आणि आपापल्या पलटणीकडे जातात. त्यात मोठी धावपळ होताना दिसत होती. त्यातच त्या 11व्या दिवसाचा महत्त्वाचा भाग संपलेला असतो. तरी कौरव त्यांची शस्त्र घेऊन युद्धासाठी निघालेले दिसत होते. तुझ्या मुलाच्या मूर्खपणामुळे आणि तुझ्या पुत्रप्रेमांमुळे सगळे कौरव मृत्यूच्या दाढीत जात आहेत असंच वाटत होतं. भीष्म पहिले, त्यांच्यातील जे बळी गेले होते. कौरवांची परिस्थिती अशी होती की गुरं धनगराशिवाय रानात पळत असावीत. त्यांना कोणी सांगणारा आता राहिलेलाच नव्हता. लढायचं तर सरसेनापती नेमलेला नव्हता. त्यामुळे लढावयाचं तर ते कसं, त्याचं मार्गदर्शनही नव्हतं. सरसेनापती नसल्यामुळे त्या लष्कराला लढण्याची दिशा मिळत नव्हती आणि सगळंच विस्कळीत झालेलं होतं. त्याचा गैरफायदा पांडव घेत नव्हते, कारण पांडव युद्ध नीतीनुसार करत होते. नाहीतर ते कौरवांच्या सैन्याचा फडशा पाडू शकलेच असते. खरोखरच कौरवांच्या सैन्याची अवस्था दयनीय झाली होती. त्यांना काय करावं ते समजतच नव्हतं. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेतच ते दिसत होते. अनिश्चितता स्पष्टपणे जाणवत होती. लढण्याच्या कोणत्याही निश्चित सूचना त्यांना मिळत नव्हत्या. त्यावेळी काही राजे आणि त्यांचे सैनिक कर्ण कर्ण म्हणून ओरडून त्यालाच सरसेनापती करावं असं सुचवत होते. तो आमचा मित्र आहे, त्याला सरसेनापती करा अशी मागणी होऊ लागली. त्यांचे कारण कर्णाचे सोबती त्या 10 दिवसात लढतच नव्हते. ते ताजेतवाने होते आणि लढण्यासाठी उत्सुक होते. ते शक्तिमान योद्धे जे अर्धरथ प्रकारचे योद्धे होते. काही महारथ होते जे खरे तर रथी आणि अतिरथीही होते. भीष्म त्यांना खालच्या वर्गातील दाखवत होते आणि हिणवत होते. त्याचा त्यांना रागच होता. कर्ण सगळ्यांना म्हणाला होता की तो यम, कुबेर, वरुण आणि इंद्र यांना हरवू शकतो.
तो भीष्मांनाही म्हणाला होता की जोवर तो आहे तोवर कर्ण युद्धात येणारच नाही. तो पुन्हा म्हणतो की जर भीष्म पांडवांना मारू शकले तर तो संन्यास घेऊन तीर्थयात्रेला जाईल. तो कधीच परत येणार नाही. शस्त्र तर सोडूनच देईल. परंतु जर पांडव भीष्माला ठार मारतात तर मी एकटा सगळ्या पांडवांना मारून टाकेन. अशा वल्गना तर तू करतच होता. तशी वल्गना केल्यानंतर तुझ्या मुलांनी त्याला युद्धापासून दूरच राहण्याची परवानगी दिली. अशी ती कथा आहे. म्हणून तो आणि त्याचे दोस्त गेले 10 दिवस लढतच नव्हते. संजय पुढे सांगत होता, भीष्माने फार मोठ्या प्रमाणात पांडवांचे सैनिक मारले. आता तो मारला गेला आहे तेव्हा कोण सरसेनापती होणार? त्यासाठी कर्णाचा प्रस्ताव मांडत होते त्याचे मित्र. ते कर्णाला सांगतात की ही वेळ आहे त्याला त्याची हिंमत दाखवण्याची. ते पुन्हा पुन्हा कर्णाच्या नावाचाच घोष करीत असतात. त्यांनी भार्गवाकडून शस्त्रविद्या संपादन केली आहे तर त्याला सरसेनापती करावं. तो आम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. वैशंपायन पुढे सांगतात की संजयाचं ते ऐकून धृतराष्ट्र म्हणतो, म्हणजे एकंदर असं आहे की तुम्ही विकर्तनाच्या मुलाला निवडलेला आहे. मला आशा आहे की तो त्याच्या अपेक्षेप्रमाणे काम करील. पुढे ते शंका घेतात की काय कर्ण पांडवांना हरवू शकेल का रे? कर्ण पांडवांना घाबरवू शकेल का रे? काय हा सूत कौरवांचं संरक्षण पंडूंच्या मुलांपासून करू शकेल का? इथेच आपण द्रोणाभिषेक पर्व भाग पहिला संपवणार आहोत. भाग दुसरा. संजय पुढे सांगतो की भीष्म गेले त्यानंतर तुझ्या मदतीला हा सूताचा पुत्र पुढे होतो. बुडत्या नावेला आधार मिळावा ना, तसंच ते होतं. त्यानंतर कर्ण युद्धभूमीवर आला. त्याला कौरवांना मदत करण्याची प्रामाणिक इच्छा होती. कर्णाच्या गुणांची तारीफ होतच होती. त्याचा दानशूरपणा, प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता, शौर्य, युद्धकौशल्य, सज्जनपणा, दयाळूपणा, स्वर्गीय शस्त्रातील नैपुण्य, सत्यवादीपणा, संयम, शब्दाचा पक्केपणा असे बरेच गुण त्याच्यामध्ये होते. ब्राह्मणांना संरक्षण देणारा म्हणून त्याची ख्याती तर होतीच. जर मरण प्रत्येकाला येणारच आहे तर मग कशासाठी लढायचं? काय मिळणार आहे त्याने असं निराशावादी विचारही मनात येत होते. भीष्माने पराक्रम केलं त्याचं काय झालं? शेवटी तो मेला आणि वसूत जाऊनही बसला. पृथ्वीवर त्याचं काही राहिलंच नाही. म्हणून आपल्या मुलाबाळांव्यतिरिक्त दुसऱ्या कशाचाच विचार करू नये. संजय पुढे बोलतोय, कर्ण भीष्माच्या मृत्यूने दुःखी झाला होता तरीही तो धृतराष्ट्राचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होता. ते पाहून सगळं तुझं लष्कर शोकमय झालं होतं. कुणालाही लढण्यात रस नव्हता. त्यांचा दुःखमय आक्रोश आकाशापर्यंत पोचला होता. तरी शेवटी लढाई ही करावी लागणारच होती. त्याच्या तयारीला ते लागतात. कौरवांचं सैन्य पुन्हा एकदा युद्धगर्जना करू लागलं होतं. कर्ण त्या सैन्यांना उद्देशून बोलतो. त्यामुळे सैनिकात जोर येतो. संजय पुढे म्हणतोय की त्यावेळी त्याला जाणीव होते की सगळंच क्षणभंगूर आहे. तो त्याच्या सैन्याला विचारतो, जर तुम्ही सगळे इथे होतात तरी भीष्म कसे रथातून खाली फेकले गेले? तुम्ही धनंजयापुढे टिकाव धरू शकत नाही असं आहे का? वादळापुढे झाडं कोसळतात तसे तुम्ही पांडवांच्या पुढे कोसळत होतात. आपले अनेक योद्धे पांडवांनी आधीच ठार मारलेले आहेत. तशा परिस्थितीत मला आनंद कसा वाटेल? आता आपलं सैन्य आघाडीवर जाणार आहे. ते पांडवांना यमाच्या घरी पाठवणार आहेत. मी माझ्या बाणाने ते साध्य करणार आहे. प्रसिद्धीसाठी मी त्या एकमेकांना ठार मारणार आहे. एकतर मी त्यांना मारीन किंवा ते मला मारतील. युधिष्ठिर दृढ स्वभावाचा आहे. त्याच्यामध्ये अनेक उत्तम गुण आहेत. वृकोदर 1000 हत्तींचं बळ असलेलं आहे. अर्जुन तर इंद्राचा मुलगाच आहे. त्यामुळे त्या पांडवांना हरवणं देवांना सुद्धा शक्य नाही असं समजलं जातं. त्यांच्यात नकुल आणि सहदेव आहेत ते जे साक्षात यमच आहेत. ज्या सैन्यात सत्यकी आहे, देवकीचा पुत्र आहे, ते सैन्य साक्षात मृत्यूचा जबडा आहे असं समजलं पाहिजे. त्यांना आव्हान देणारा कधी सलामत राहणारच नाही. वैराग्याला वैराग्यानेच मुकाबला करायचा असतो. तसंच सैन्याला सैन्यानेच तोंड द्यायचं असतं. मी माझ्या बाजूचं संरक्षण करण्यास बांधलेलं आहे. अहो रथी, आज मी आपल्या शत्रूला आवरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना पराभूत करणार आहे.
मला हे घरातलं वादळ अजिबात आवडत नाही. जे माझ्याबरोबर येतील ते आमचे दोस्त असतील. मी चांगल्या प्रकारे ते करणार आहे. युद्ध हा क्षत्रियांचा धर्म आहे, क्षत्रियांचं कर्तव्य आहे. ते करत असताना मी माझा देह भीष्मांच्या प्रमाणे धारातीर्थी सोडणार आहे. मी माझ्या शत्रूंना मारणार किंवा त्यांच्याकडून मारला जाणार, ह्यापैकी एक काहीतरी होणार आहे. ते होत असताना मला माहीत आहे की जे मेले त्यांची बाया, बापुडे, मुलं रडतच असतील. ह्या भयंकर युद्धात माझं जीवित धोक्यात असणार आहे. तरीही मी कौरवांचं संरक्षण पांडवांना मारूनच करणार आहे. तसं करून मी दुर्योधनाला सार्वभौम सत्ता मिळवून देणार आहे. असं बोलून तो त्याचं शिरस्त्राण आणि इतर पोशाख घालतो, जे लढण्यासाठी जरुरीचं होतं. माझी सगळी शस्त्र सज्ज करा. त्यात विविध प्रकारचे बाण, भाले, गदा, शर, धनुष्य, माझं शंखू असं सगळं असलं पाहिजे. माझ्या रथावर ध्वजस्तंभ उभारा. त्यावर हत्तीचं चिन्ह असेल. त्याला हार चढवा. सारथ्याने माझे तांबूस रंगाचे घोडे तयार ठेवावेत. अशा कार्यासाठी जे शुभ पदार्थ लागतात ते आणा. दह्याने भरलेले हंडे आणून पूजा करा. त्यांनी माझं शुभचिंतन करा, ज्यामुळे मला यश येईल. रणवाद्य वाजवायला सुरुवात करा. सारथ्यांनो, शोधा अर्जुन कुठे लपला आहे. त्याची माहिती मला द्या. कुठे तो वृकोदर लपलेला आहे, कुठे तो युधिष्ठिर आहे, ते शोधून काढा. मी त्यांचा समाचार घेणार आहे. पांडवांशी लढताना मी त्यांना मारणार आहे किंवा ते मला मारतील. काहीही झालं तरीही मला चालेल. मी भीष्माच्या दिशेने निघून जाईन जर मी मेलो. श्रींजय, वासुदेव, सत्यकी हे साधारण राजांना मारता येणारे नाही आहेत. जरी यमाने कीर्तींला वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही मी त्याला मारणार आहे. आणि नाही तर मी यमाकडे जाईन. काही एक झालं तरीही चालेल. माझे मित्र राजे आहेत, ज्यांना यादवी आवडत नाही. ते युद्ध करतील माझ्याबरोबर पांडवांशी. संजय पुढे सांगत असतो की कर्ण एका उत्तम अशा रथावर चढतो. त्याचे घोडे उत्तम होते, सजावटसुद्धा चांगली होती. तयारीने तो लढण्यासाठी युद्धभूमीकडे निघतो. सगळेच कौरव त्याच्या मागून लढण्यासाठी सज्ज होतात. आता नवीन सरसेनापतीच्या अधिकारात युद्ध सुरू होणार असतं. कर्ण त्या वेशात सुंदर दिसत होता. त्याचं तेज जाणवतही होतं. देवांसारखाच तो वाटत होता. इथेच आपण द्रोणाभिषेक पर्व भाग 2 संपवणार आहोत. भाग 3. संजय पुढे सांगतो की तुझी मुलं त्यांच्या आजोबांच्या मृतवत देहाकडे पाहत होती. तो महान क्षत्रिय, ज्याच्या उत्तम गुणांची तारीफ किती करावी, ज्याला 26 साचीने रथातून खाली पाडलं होतं, तो आता शरपंजरी निवांतपणे झोपलेला दिसत होता. कदाचित तो समाधीतही गेला असावा असं वाटत होतं. सगळंच शांत झालं होतं त्याच्या भोवतीचं. ते अथांग सागरासारखे वाटत होते. ते पाहून तुझ्या मुलांची युद्ध लढण्याची उमेद संपल्यासारखी झालेली होती. ते त्यांचा एकमेव आधारस्तंभ होते. लांब यमुनेच्या पाण्याच्या खळखळाटाने वातावरण जास्तच गंभीर झालेलं होतं. कौरवांची मनही अस्वस्थ झाली होती. भीष्म स्वतः मैनक पर्वतासारखे धीरोदात्त होते. वृत्राने इंद्राचा पराभव केल्यानंतर तो जसा पडलेला दिसत होता त्या प्राचीन काळी, तसेच आता भीष्म निवांतपणे पडलेले दिसत होते. ते भीष्म कर्ण एकटक पाहत होता. त्याला भीष्मांच्या अंगात रुतलेले अर्जुनाचे बाण विशेष जाणवत होते. अर्जुनाने केलेली शर उशी त्याला बोचत होती. सावकाशपणे कर्ण त्याच्या वैभव संपन्न रथातून उतरत होता. सगळं शांतपणे ते पाहत होते. लांब कुठेतरी पांडवांचं सैनिक जोरजोराने युद्धाच्या तयारीच्या घोषणा करत असल्याचं त्यांना ऐकू येत होतं. आकाशात सूर्य उतरणीला लागलेला दिसत होता. कर्ण रथातून उतरल्यानंतर पायी चालत चालत सावकाशपणे समाधीस्थानी जात असतो. त्याच्या चेहऱ्यावर दुःखाची छट स्पष्टपणे जाणवत होती. कर्ण समाधीकडे गेल्यानंतर त्या निजलेल्या योद्ध्याला लवून वंदन करतो. त्याला उद्देशून म्हणतो, मी कर्ण, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. डोळे उघडून माझ्याकडे पहा पितामह. माझ्याशी कृपा करून बोला. पवित्र आणि शुभ असं बोलून माझी ताकद वाढवा. हे स्पष्ट होतं आहे की तुम्ही कितीही चांगले जगा,
तुमच्यात कितीही उत्तम गुण असले तरी शेवटी ह्या जगात असंच मरावं लागतं हे मी समजत आहे तुमच्याकडे पाहून. तुमच्या इतक्या गुणवंतांची ही अवस्था झाली आहे, त्यातून मला काहीतरी अर्थबोध घ्यावा असं वाटतंय. तुम्ही असंख्य वीरांना त्यांच्या पितरांच्याकडे पाठवलेलं आहे. आता तुम्ही स्वतः त्याच मार्गाने जात आहात. पांडव त्यांच्या द्वेषाने कौरवांचा नाश करणार आहेत हे मी समजू शकतो. कौरवांना माहीत आहे गांडीवाची महती. इंद्र सव्यसाची बनून आलेला आहे. अर्जुनाच्या गांडीवाच्या आवाजाची भीती कौरवांच्या मनात भिनलेली आहे. कीर्तींचे बाण कौरवांचा नाशच करणार आहेत. वनवात जसे सगळे प्राणी वनस्पती जाळून टाकतो, तसेच अर्जुनाचे बाण धृतराष्ट्राच्या मुलांना ठार मारणार आहेत. कृष्ण त्या वणव्याला मदत करणारा वारा आहे. पांचजन्याचा शंखनाद आणि गांडीवाचे टणात्कार सगळ्या धृतराष्ट्राच्या मुलांना आज भिववत आहेत. अर्जुनाचं सामर्थ्य अमानवीच आहे असे सगळे सुज्ञ लोक सांगत असतात. तो साक्षात महादेवाशी लढलेला आहे. त्याच्याकडून त्यांनी वर मिळवलेले आहेत, जे कोणालाही मिळणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे तो महादेवाने सुद्धा सुरक्षित केलेला आहे असं सगळे समजतात. जरी तुम्ही भार्गवाला हरवलं तरी धनंजयापुढे तुमचं काहीच चाललं नाही ह्याचंच मला आश्चर्य वाटतं आहे. तरीसुद्धा आपल्या आशीर्वादाने मी ते आव्हान घेऊ इच्छित आहे. आपल्या परवानगीने मी त्याचा नाश करणार आहे. तरी मला तसा वर आपण द्यावा. इथेच आपण आपला 3रा भाग संपवणार आहोत. भाग 4. संजय पुढे बोलतोय. कर्णाचं ते ऐकून पितामह त्याला हसत हसत त्याचा उत्साह वाढवण्यासाठी बोलतात. अरे सुता, तू तुझ्या लोकांसाठी लढलं पाहिजेस. जसे देव इंद्रावर विसंबून असतात, तसेच जे तुझ्यावर अवलंबून आहेत त्यांना तू संरक्षण दे. धृतराष्ट्राचे मुलगे तुझ्यावर विसंबून आहेत, त्यांना तू आधार आहेस. तू कौरवांसाठी विष्णू आहेस. तू त्यांच्यासाठी कंबोजांना हरवलेस. तिथूनच राजापूरला गेलास. तिथे अनेक राजांना दुर्योधनाचे मांडली केलेलं आहेस. त्यानंतर नग्नजिताचा तू पराभव केला आहेस. तिथून गिरिव्रज आणि नंतर अंबस्थ, त्यानंतर विदर्भ, गंधर्व असे तू मारत मारत गेला होतास तुझ्या लोकांसाठी. तसाच पुढे हिमालयात राहणाऱ्या शूरवीर किरीटांचा पराभव तू केलास. त्या सगळ्यांना दुर्योधनाच्या पायाशी आणलेलं आहेस. त्यानंतर उत्पल, मेकल, पौंड्र, कलिंग, आंध्र, निषाद, त्रिगर्त, वल्लिक असे एकामागून एक हरवत गेलेला आहेस. तसंच तू आत्तासुद्धा ह्यापुढे तुझ्या लोकांसाठीच लढत जा. तू कौरवांचा आधारस्तंभ हो. मी तुला आज्ञा करतो की तू तुझ्या शत्रूवर खऱ्या क्षत्रियाप्रमाणे लढत राहा. त्यासाठी कौरवांच्या सैन्याचा तू प्रमुख हो. दुर्योधनाला विजय तू मिळवून दे. नियमानुसार आपण सगळेच कुरू आहोत. जसे एकाच उदरातून आलेलो आहोत, त्यात तू सुद्धा आहेसच. तू एक कौरव म्हणून लढण्यास तयार हो. पितामहांचं ते प्रोत्साहन देणारं बोलणं ऐकल्यावर कर्णाचा उत्साह वाढतो. तो नम्रपणे त्यांना हात जोडून पुन्हा एकदा प्रणाम करतो. त्यांचा प्रेमपूर्वक निरोप घेतो. तिथून तो निघतो आणि जिथे कौरव थांबलेले होते त्या जागी तो जातो. तो कौरवांचा भव्य तळ पाहून त्याचा उत्साह आणखीनच वाढतो. दुर्योधन त्याच्या सहोदरांबरोबर त्याचं स्वागत करतो. वातावरण चांगलं झालेलं होतं. त्याचा उत्साह पाहून कौरवांचा जोर आणखीनच वाढतो. तो मोठ्यांदा ओरडून त्याचं स्वागत करतो. रणभूमीकडे जाण्याच्या तयारीत ते सगळे असतात. पितामहाने त्याला आज्ञा केल्याचं तो त्या सगळ्या कौरवांच्या पुढे सांगतो. ते ऐकून सगळे दंड थोपटू लागतात आणि इथेच आपण आपला भाग 4 संपवणार आहोत. भाग 5. संजय पुढे सांगत असतो की त्या नरकेसरीला पाहून दुर्योधन म्हणतो, आता आपल्याला चांगला नेता मिळालेला आहे, परंतु ते रीतसर ठरलं पाहिजे. कर्ण ते ऐकून बोलतो की तुम्हीच ते ठरवाल, कारण तुम्हीच राजे आहात. तुमचे निर्णय सर्वमान्य होणारच. सगळे राजे तुमचा निर्णय ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. मला खात्री आहे की कोणताही गैरनिर्णय घेतला जाणार नाही. ते ऐकल्यानंतर दुर्योधन म्हणतो, भीष्म आपले सरसेनापती होते. त्यांना सगळे मानत होते. अरे कर्णा, ते उच्च दर्जाचे कर्तृत्व दाखवतही होते.
त्यांनी असंख्य दुश्मनांचा खात्मा केलेला आहे माझ्यासाठी. गेल्या 10 दिवसात त्यांनी तर कमाल केली होती, परंतु आत्ता ते आपल्यात राहिलेले नाहीत. त्यानंतर कर्ण म्हणतो, चांगल्या नेत्याशिवाय सैन्य चालवणं अशक्यच आहे. जसं जहाज चालवण्यासाठी चांगला तांडेल लागतो, नेता नसलेले सैन्य सुकाणू नसलेल्या नावेसारखेच असते. इथे असलेल्या योद्ध्यातून आपल्याला सरसेनापती निवडायचा आहे, ज्याचं कर्तृत्व सगळं मान्य करतील, जो स्वतः मोठा योद्धा आहे, जो ज्येष्ठ आहे, जो अनुभवाने देखील ज्येष्ठ आहे, ज्याच्या निर्णय क्षमतेला सगळे मान्यता देतील. तसा कोण आहे आपल्यात? त्याला भीष्माच्या जागी नेमायचा आहे. तो वेद जाणणारा असला पाहिजे, तो सुज्ञ असला पाहिजे, जो सर्वमान्य आहे. सगळे उत्तम योद्धे सरसेनापती होण्यासाठी योग्य नसतात. उत्तम योद्धा होणं आणि उत्तम सेनानी होणं यात फरक असतो. स्वतः लढणं आणि इतरांना लढण्यात दिशा देणं यात फरक असतो. सारख्या अनेकातून एकाची निवड केली तर त्यामुळे इतर नाराज होणार. तसं करणं योग्य ठरणार नाही. एक आहेत जे आपले गुरु आहेत म्हणून आपल्याला आदरणीय आहेत, ज्यांच्या हाताखाली आपण सगळे शस्त्रविद्या शिकलो. ते द्रोण माझ्या मते भीष्मांच्या नंतर योग्य आहेत. ते ब्राह्मणसुद्धा आहेत. ते शुक्रासारखे आहेत आपल्यासाठी. म्हणून यापुढे सगळे राजे आणि त्यांचं सैन्य द्रोणांकडूनच आज्ञा घेतील. ते भीष्मांनंतर सर्वोत्तम आहेत आपल्यामध्ये. ते आपले गुरु आहेत हे सगळ्यात विशेष आहे. ते असताना इतर कोणाला तरी सरसेनापतीपद देणं श्रेयस्कर ठरणार नाही. म्हणून दुर्योधनाने द्रोणाचार्यांना तुझ्या सैन्याचं सरसेनापती म्हणून जाहीर करावं, जसं देवांनी कार्तिकेयाला निवडलं होतं असुरांना हरवण्यासाठी. इथेच आपण आपला 5वा भाग संपवणार आहोत. भाग 6. संजय पुढे सांगतो की कर्णाचे ते विचार ऐकल्यानंतर दुर्योधन द्रोणांच्याकडे पाहत म्हणतो, जे सैन्यात उभे होते, जन्माच्या श्रेष्ठतेने उच्च कुलीन असल्यामुळे, आपल्या ज्ञानामुळे, आपल्या ज्येष्ठतेमुळे, आपल्या अनेक वर्षांच्या तपस्येमुळे, आपल्या बुद्धीमुळे, आपल्या युद्ध कौशल्यामुळे, आपल्या व्यवहार ज्ञानामुळे, तपस्या, धैर्य, शहाणपण, धोरणीपणा अशांमुळे आपल्याला मी आपला सरसेनापती नेमत आहे. आपल्या इतका उत्तम नेता आमच्यात दुसरा नाही. आपण आमच्या फौजेला मार्गदर्शन करावं. जसं इंद्र देवांना देतो अशी आमची इच्छा आहे. जसे कपिल रुद्रात आहेत, वसूंमध्ये पावक आहे, यक्षात कुबेर आहे, मरुतात वसव आहे, वसिष्ठ ब्राह्मणात आहेत, तेजात सूर्य आहे, यम पितरात आहे, जलचरात वरुण आहे, ताऱ्यांमध्ये चंद्र आहे, उसनदितीच्या मुलात आहे, तसे आपण आमच्यात असावेत. आमचं 11 अक्षौहिणी सैन्य आपल्या आज्ञेचं पालनच करतील. त्यांच्या मदतीने आमच्या शत्रूंचं निर्दालन करावं, जसं इंद्राने दानवांचं केलं. आमच्या पुढे असा आणि आम्हाला मार्गदर्शन करा, जसं कार्तिकेय देवांचं करत होता. जसं धनगरामागे त्याची गुरं जातात, तसे आम्ही आपल्या आज्ञेत राहून युद्ध करू. युधिष्ठिराचं सैन्य बरबाद करू. संजय पुढे सांगतोय की दुर्योधनाने ते बोलल्यानंतर कौरवांच्या सगळ्या सैनिकाने द्रोणांचं स्वागत केलं, मोठमोठ्यांदा ओरडून. सगळे योद्धे समाधानी झाले की त्यांना कोणीतरी योग्यतेचा सरसेनापती भीष्मांनंतर मिळाला. त्या सैन्याचा उत्साह पाहून तुझा मुलगा समाधानी झाला. त्यानंतर तो द्रोणांचा गौरव करू लागला. ते स्तुतीचं ऐकून द्रोण तुझ्या मुलाला सांगतात. पण ते पुढच्या भागात आपण ऐकणार आहोत आणि इथेच आत्ता आपण आपला 6वा भाग संपवणार आहोत. भाग 7. द्रोण म्हणतात की मला वेदांचं पूर्ण ज्ञान आहे. त्याच्या 6ही शाखांचा माझा अभ्यास आहे. मला मनुष्य विज्ञान चांगलं समजतं. मी शैव शस्त्रांमध्ये निपुण आहे. त्याशिवाय इतर शस्त्र आणि अस्त्र मी चांगल्या प्रकारे जाणतो. मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयास करणार आहे. मी तुझ्यासाठी पांडवांच्या फौजांशी लढईन, परंतु मी कोणाही पांडुपुत्रावर वार करणार नाही. त्यांना मी अभय दिलं आहे, त्यामुळे ते सोडून इतर सगळे माझ्या आवाक्यात मी घेणार आहे. मी प्रिशताच्या म्हणजे द्रुपदाच्या मुलाला मारणार नाही, कारण त्याची उत्पत्ती मला ठार मारण्यासाठी विधात्याने केलेली आहे. त्याप्रमाणे होणार आहे. पांडवसुद्धा माझ्याशी लढणार नाहीत, हे सुद्धा
तू जाणतोच आहेस. संजय पुढे सांगत असतो की दुर्योधन त्या अटी मान्य करतो, द्रोणाचार्यांना सरसेनापती घोषित करतो. त्यासाठी ज्या विधी करायच्या आहेत त्या सुरू होतात. त्याप्रमाणे दुर्योधन आणि इतर कौरव द्रोणाचार्यांची पूजा करतात. जशी स्कंदाची नेमणूक देवांचा सरसेनापती म्हणून झाली होती, तशीच द्रोणाचार्यांची कौरवांचे सरसेनापती म्हणून अधिकृत झाली. एकदाची सरसेनापतीची नेमणूक झाली आणि त्यानंतर रणवाद्ये वाजू लागली. कौरवांचं सैन्य आनंदात जल्लोष करू लागतं. तो सणाचा दिवस असावाच असं वातावरण झालेलं होतं. ब्राह्मण सर्व विधी यथासांग पार पाडतात. जय हो, जय हो असे घोष केले जातात. शंखनाद होतो आणि त्यानंतर नर्तक नाच करतात. गायक गाऊन जमलेल्या लोकांचं, सैनिकांचं मनोरंजन करतात. अशा रीतीने रीतसरपणे द्रोणांची नेमणूक होते. कौरव समजतात की पांडवांचा पराभव आता निश्चितपणे होणार. संजय पुढे सांगतो की अधिकार मिळाल्यानंतर तो भारद्वाजाचा मुलगा सैन्याची नव्याने जमवाजमव करू लागतो. त्यात त्याला संबंधित राजे मदत करत असतात. सगळी तयारी झाल्यानंतर दुर्योधनाला बरोबर घेऊन तो लढण्यासाठी सज्ज होतो. सिंधचा राजा जयद्रथ, कलिंगचा राजा विकर्ण, शकुनी शस्त्रसज्ज असे द्रोणाचार्यांच्या उजव्या बाजूला उभे राहतात. त्यांच्या सेना त्यांच्याबरोबरच असतात. गांधार लोकांच्या फौजा पुढे असतात. कृप, कृतवर्मन, चित्रसेन, विवंसती, दुःशासन आणि त्यांच्या फौजा डाव्या बाजूने सज्ज असतात. कंबोज, सुदक्षिणा, शक, यवन त्यांच्या घोडदलाने सज्ज असतात. मद्रदेश, त्रिगर्त, अमवत्थ, पश्चिमेकडील, उत्तरेकडील मालव, सूरसेनी, शूद्र, मलदी, संवीर, कैतवी, पूर्वेकडील, दक्षिणेकडील दुर्योधनाच्या पाठीमागून जात असतात. कर्ण त्याच्या फौजेसह सैन्याच्या मागील आघाडीत होता. तो धनुर्धाऱ्यांच्या पलटणीचा मुख्य नेमला गेला होता. कर्णाचा झेंडा हत्तीचं चिन्ह घेऊन होता. त्याचा रुबाब निराळाच होता. कर्णाला पाहून भीष्मांच्या जाण्याचा विसर त्या लोकांना होऊ लागतो. सगळेच भीष्मांच्या जाण्याचं दुःख करण्याचं आता सोडून पुढील कारवाईवर लक्ष केंद्रित करतात. कौरवांचं सैनिक एकमेकांना सांगत असतात की कर्णाला आघाडीवर पाहून पांडव घाबरतील. भीष्मांना पांडवांना मारता आलं नाही, कारण ते तसं करू इच्छित नव्हते. पण आता कर्ण पांडवांचा खात्माच करण्यासाठी आलेला आहे आपल्यामध्ये, असे ते बोलत होते. त्या बोलण्यामुळे त्यांना आनंदही मिळत होता. कौरवांच्या फौजा पुढे पुढे सरकत होत्या. राधासुताच्या नावाने घोषणा केल्या जात होत्या. द्रोण शकट नावाचा व्यूह रचतो. त्याचवेळी पांडवांनी क्रौंच रचना केलेली असते. युधिष्ठिर फार मजेत दिसत होता. पांडवांच्या व्यूहात विष्णू आणि धनंजय आघाडीला होते. त्यांचे झेंडे फडकत होते. त्यावर कपी मुद्रा तळपत होती. त्याभोवती मायावी प्राणी घोंगावत होते, जणू ते सुद्धा लढतच आहेत. ती पताका हवेत तरंगत असल्यासारखंच वाटत होतं. सगळं आकाश त्याच्या प्रकर्षाने उजळून निघालं होतं. त्याच्या तेजाने सगळं जग नष्ट होतंय की काय असंच वाटत होतं. सर्व धनुर्धाऱ्यांमध्ये अर्जुन श्रेष्ठ, सर्व धनुष्यात गांडीव श्रेष्ठ, सर्व प्राण्यात वासुदेव श्रेष्ठ, सर्व चक्री आयुधात सुदर्शन चक्र श्रेष्ठ असतं. ते सगळं त्या एका रथात सामावलेलं होतं. त्याला पांढरे घोडे खेचत होते. ते त्या रणभूमीत त्यांची जागा घेतात. ते शत्रूंच्या नेमके समोर असतात. कर्ण कौरवांच्या सैन्याच्या पुढे असतो आणि धनंजय पांडवांच्या. दोघेही एकमेकांना मारण्याचं ठरवून सज्जच असतात. जेव्हा भारद्वाजाच्या मुलाचा रथ युद्धभूमीत येतो तेव्हा भूमी म्हणजे ती पृथ्वी थरथरू लागते. त्यातून पुढे मरणाऱ्यांच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. आकाशात धूळ उडालेली होती, त्यामुळे पुढचं नीटपणे दिसतही नव्हतं. सूर्याचं बिंब झाकलं गेलं होतं. आकाश निरभ्र होतं. त्यातून मांसाचा आणि रक्ताचा पाऊस पडत होता. त्यात माणसाच्या अस्थी होत्या. ते अशुभ लक्षण होतं. गिधाडं, ससाणे, घारी असे पक्षी आकाशात उडत होते. त्यात काहीतरी भयंकर दिसणारे पक्षीसुद्धा होते. ते सगळेच कौरवांच्या बाजूच्या रणभूमीवर होत होते. जमिनीवर
कोल्हे, तरस, लांडगे त्यांचे विचित्र आवाज काढत तुझ्या सैन्याच्या डाव्या बाजूने फिरत होते. त्यांना मरणाऱ्या सैनिकाचे, घोड्यांचे, हत्तींचं मांस खायचं होतं असं दिसत होतं. आकाशातून अशनी पडू लागलेली होती. त्यांचा प्रकाश अधूनमधून पडत होता. सूर्यबिंबातून वेगळा प्रकाश निघत होता, जसे कर्ण त्याची फौज पुढे घेऊन सरकत होता वेगाने. ही आणि अशीच अशुभ लक्षणं बरीच तिथे दिसत होती. आता त्या दोन बाजून एकमेकांवर प्रहार करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. त्यांच्या हालचालींचे आवाज सगळीकडे घुमत होते. अखेरीस त्यांच्यात लढाई सुरू झाली. जिंकण्यासाठीच ते लढत होते. बाणांचा वर्षाव सुरू झाला होता. पांडव आणि श्रींजय द्रोणांवर चाल करून जात होते. द्रोण त्यांचे हाल परतवत होते. दैवी शस्त्रांचा वापर तिथे होऊ लागला होता. द्रोण थोड्याच वेळात पांडवांच्या सैन्याला मोठा झटका देतात, त्यामुळे ते हादरून जातात. पांचालचे सैनिक धृष्टद्युम्नाच्या नेतृत्वाखाली द्रोणांवर हल्ला करतात. द्रोणांचं सैन्य त्यामुळे फाकलं जातं, त्यांची फळी तुटते. द्रोणांच्या बाणांचा वर्षाव उलटवून धृष्टद्युम्न कौरवांच्या सैन्यातील पुष्कळ जणांना मारून टाकतो. कौरवांची मोठी हानी होते. द्रोण ती उलटवण्यासाठी त्यांच्या फौजांवर हल्ला करतो. त्याचवेळी पांडव आणि श्रींजय यांच्या फौजा द्रोणांच्या मारामुळे खजील झालेल्या असतात. सिंहाच्या येण्यामुळे जशी हरणं पळायला लागतात, तसेच ते सैरावैरा पळत होते. द्रोणांच्या माऱ्यामुळे वणवा पसरावा अशीच पांडवांच्या फौजेची गत झाली होती. द्रोण तेजस्वी दिसत होते. त्यांच्या रथात ते ताठ उभे राहून बाणांचा मारा करत होते. त्यांचे बाण आकाशात मारले जात होते आणि ते खाली येताना सैनिकांना लागत होते. अशा प्रकारे द्रोण पांडवांच्या आणि त्याचबरोबर तुझ्याही सैनिकांचा नाश करत होते. तशा मारामुळे सगळीकडे घबराटच पसरलेली होती. आणि इथेच आपण 7वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 8. संजय पुढे सांगतो की द्रोण पांडवांचे सैनिक, घोडे, हत्ती मारत होते, तरी त्यामुळे विचलित न होता पांडवांची सेना त्यांना वेढा घालू लागते. कारण त्यांचे बाण उंच आकाशात जाऊन त्यांच्या रथापासून दूर पडत होते. त्या मधल्या भागात असलेले सैनिक द्रोणांच्या बाणांच्या वर्षावापासून सुरक्षित होते. युधिष्ठिर धृष्टद्युम्नाला आणि संजयाला सांगतो की त्यांनी द्रोणांना ताब्यात घ्यावं. त्याप्रमाणे त्यांचे सैनिक द्रोणाचार्यांना घातलेला वेढा जास्त आवडत जातात. त्या कारवाईत त्यांना केकया, भीमसेन, अभिमन्यू, घटोत्कच, नकुल, सहदेव, मत्स्य देशाचा राजा विराट, द्रौपदीची मुलं, द्रुपदाची मुलं असे सगळेच मोठ्या उत्साहाने तो वेढा मजबूत करत असतात. त्यांना सत्यकी, दृष्टकेतू, चित्रसेन, युयुत्सू आणि इतर राजे पंडूंच्या मुलाबरोबर तिथे त्या वेढ्यात सामील होतात. तो डाव द्रोणांना समजतो आणि ते रागावतात. ते रागावून त्या वेढ्याकडे पाहतात. त्यांच्या अंगाची लाही लाही होते. जरी ते वृद्ध झाले होते तरी त्यांचा उत्साह तरुणासारखाच होता. त्यांचे लाल रंगाचे घोडे असलेला रथ तो तिथे फिरवतो आणि तो पांडवांच्या सैन्याने केलेला वेढा चांगलाच न्याहाळतो. त्यांचा राग पाहून युधिष्ठिराचं सैन्य सैरावैरा पळायला लागतं. त्याच्या भित्रेपणामुळे सगळ्यांनाच गंमत वाटते. द्रोण पुन्हा स्वतःचं नाव घेऊन जोराने बाणांचा वर्षाव त्या पळणाऱ्या सैनिकांवर करायला लागतो. त्याचा तो अवतार म्हणजे साक्षात यमच आहे असाच होता. त्या पळणाऱ्या सैनिकांचे हात, डोकी तुटून पडत होती. त्यातून त्या योद्ध्यांचे दागिने मातीतही कोसळत होते आणि सगळीकडे एकच गोंधळ उडालेला होता. त्यांच्या रथाच्या चाकांचे गडगडाट आणि त्यांचे धनुष्याचे टणात्कार आकाशातच जाऊन भिडले होते. त्यांनी फेकलेले लांबलचक बाण दूरवर असलेल्या हत्तींना आणि घोड्यांना जखमी करत होते. असंख्य पाईक त्यामुळे मारले जात होते. ते होत असताना पांचाल आणि पांडव योद्धे त्यांच्याजवळ जाण्याचं धैर्य करतात. द्रोण त्याजवळ जाणाऱ्यांना यमाकडे पाठवत होते. ते बाणच इतके पाठवत होते की त्यामधून काही दिसतच नव्हतं. फक्त त्यांचा ध्वज तेवढा दिसत होता. द्रोणांनी फेकलेल्या बाणांच्यामुळे एक ढग त्यांच्या भोवती तयार झालेला होता. त्यांच्या बाणांनी ते केकयाचे 5ही बंधू जखमी करतो. त्यानंतर द्रोण युधिष्ठिराकडे त्याचा मोर्चा वळवतो.
त्यानंतर ते एकामागोमाग एक असे भीमसेन, अर्जुन, सत्यकी, द्रौपदीची मुलं, काशीचा राजा सेव्याची मुलं, सिवी, स्वतः अशा सगळ्यांना त्यांच्या बाणांची चव दाखवतात. ते करत असताना ते मोठ्यांदा ओरडून आव्हानही देत असतात. त्यांचे सोन्याचे पंखधारी बाण वेगाने हत्तीच्या पोटात घुसायचे आणि त्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. सगळे धारातीर्थ मोडलेल्या रथांनी भरलेलं होतं. त्यातून जाणं देखील दुरापास्त झालेलं होतं. जखमांनी भरलेले हत्ती आणि घोडे इतस्ततः पळत होते. तुमच्या मुलाच्या समाधानासाठी त्यांनी हे सगळं केलेलं होतं. सत्यकी, भीम आणि धनंजयाच्या पलटणी द्रोणांनी पराभूत केल्या होत्या. त्याशिवाय अभिमन्यू, द्रुपद, राजा काशी यांच्या फौजासुद्धा मार खातच होत्या. ते पांडवांचं सैन्य त्यांच्या बाणांच्या वर्षावाने भाजून काढत होते. त्या मारात अनेक राजे त्यांच्या बाणाने मारले जातात. पांडवांचं कित्येक हजार सैनिक द्रोण त्या युद्धात ठार मारतात. द्रोणांनी या युद्धात पांडवांचं 2 अक्षौहिणी सैन्य गारद केलेलं होतं. अहो राजे, त्या हत्याकांडानंतर दृष्टद्युम्नाने द्रोणांवर बाण मारून मारून त्यांना ठार मारलं. त्यामुळे ते अखेरीस क्षत्रिय वर्णाच्या अंतिम ठिकाणी गेले. त्यांचा वध पांडवांनी आणि पांचालांनीच केला होता. ते इतकं अघटित आणि अचानकपणे झालं की त्यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. आकाशातून त्यामुळेच विचित्र प्राण्यांचं ओरडणं ऐकू येत होतं. ते पितरांचं ओरडणं होतं. अहो भारद्वाजाचा पुत्रा मेला, अहो भारद्वाजाचा पुत्र मेला, असेच ते बोलत होते. तो एक पांडवांच्या विजयच होता. त्या आवाजाने पृथ्वी सगळी हादरून गेली होती. इथेच आपण 8वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 9. धृतराष्ट्र संजयाला विचारतायत की पांडव आणि पांचाल द्रोणांचा वध कसा करतात. ते युद्धकलेत इतके तरबेज असताना असं कसं झालं? रथात काही बिघाड झाला होता का? नेमकं काय झालं ते मला सांग ना संजया. त्यांचं धनुष्य तुटलं होतं का? पांचालाचा मुलगा त्यांना कसं मारू शकतो जे इतके प्रवीण आहेत युद्धकलेत? ते एक उत्तम धनुर्धारी होते. ते एक महान ब्राह्मण होते. त्यांचं वेदाचं ज्ञानही श्रेष्ठ होतं. ते सगळी दैवी शस्त्र आयुध जाणत होते. जे फार सावध होते. जे अनेक युद्धात त्यांनी पराक्रम केलेले होते. नियती कर्मापेक्षा जास्त प्रभावीच असते. माझं दुर्दैवच आहे की अशी वार्ता मला ऐकावी लागत आहे. अशा वार्तेने माझं काळीज फाटत का नाही रे? वेदांचे अभ्यासक आणि शस्त्रविद्यासुद्धा चांगली जाणणारे असे कसे मरतात? काही समजत नाही आहे मला. ते सज्जनाचे संरक्षक होते, पापी लोकांचे नियंत्रक होते. असा भला माणूस दुर्योधनाच्या हट्टापायी मारला गेला, ह्याचं मला खूप वाईट वाटतं आहे. मला सांग, ते कसे मारले गेले? काय त्यांचं सिंध प्रांतातून आणलेले घोडे जखमी झाले होते? त्या घोड्यांना कोणी अडवलं होतं का? ते पांडवांना पुरून उरतील असे वाटले होतं, परंतु तसं काही झालं नाही. आपल्या शौर्याने इतरांना नाकीनऊ आणणारे स्वतः कसे मारले गेले अशा अचानकपणे, तेही मला समजत नाही आहे. त्यांना मारलं गेलं तेव्हा तिथे कोण योद्धे होते? युधिष्ठिर त्याच्या भावंडांबरोबर आणि दृष्टद्युम्न असे त्यांना पकडा पकडा असं ओरडत घेराव घालतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात. त्यांचं सैन्य त्यांच्या बाजूनी होतं. पार्थाने आपलं सैनिक त्यांच्या बाणांच्या वर्षावाने अडवलेलं होतं. तशा परिस्थितीत प्रिशताच्या मुलाने डाव साधला असं झालं असेल असं मला वाटतं. दृष्टद्युम्नाशिवाय इतर कोणीही योद्धा त्यांच्यावर वार करण्याचं धाडस करील असंही वाटत नाही. कैकेया, चेड्डी, कुरुश, मत्स्य असे सगळेच तिथे होते, पण त्यांची हिंमत नव्हती द्रोणांवर वार करण्याची. दुसरं असं आहे की दृष्टद्युम्न द्रोणांना मारण्यासाठी आलेला होता, हेही ठरलेलंच होतं. कदाचित असं झालं असेल की द्रोण एखाद्या द्वंद्वात गुंतलेले असताना, त्यांनी त्यांचं लक्ष नसताना त्याच्यावर कुटीलपणाने हल्ला केला असेल. मला वाटतं तेच जास्त शक्य आहे. नाही तर शत्रूचा नाश करणारा हा योद्धा अशा प्रकारे सहजपणे मरणं शक्य वाटतच नाही. वाईट वाटतं की एक ब्राह्मण अशा रीतीने मरावा. माझ्यामुळे
त्यांचा बराच वेळा विनाकारण अपमान होत असे. तशात त्यांचा अंत कुंतीच्या मुलाकडूनच झाला आहे. जे इंद्रासारखे शूर होते ते असे मरावे हे काही पटत नाही. कदाचित त्यांनाच मरायचं होतं म्हणून ते मेले असतील, हे जास्त पटण्यासारखं आहे. ते वृद्ध झाले होते, त्यांचं वय संन्यासाश्रमाचं होतं, युद्धात लढण्याचे ते नव्हते, तरीही ते माझ्या मुलाच्या आग्रहाखातरच लढत होते आणि त्यातच ते गेले, हे काही चांगलं झालं नाही. ते पैशासाठीही लढत नव्हते. त्यांच्या जीवनात 2 ध्वनी होते, एक वेदाचा तर दुसरा धनुष्याच्या टणात्काराचा. ते नेहमी शांत स्थितप्रज्ञ होते. काही असो, मला त्यांचा मृत्यू झाला यावर विश्वास ठेवायला आवडत नाही आहे. त्यांच्या गटात कोण होतं जे त्यांच्या संरक्षणासाठी ठेवलेले होते? त्यांच्या मागे जाऊन वार करणं किती अवघड होतं, तरीही ते कसं काय झालं? त्यांच्या संरक्षणासाठी असलेले योद्धे तेव्हा काय करत होते? द्रोणांसारखा सच्छील माणूस अशा रीतीने मरावा हे मनाला पटत नाही. अरे संजया, तूर्त आपलं हे संभाषण थांबवावं असं मला वाटतंय, कारण मला बेचैन वाटतंय. थोडं बरं वाटलं की मग पुन्हा तू मला तिथे काय काय होतं ते सांग आणि आपण इथेच आपला भाग 9 संपवणार आहोत.